यानंतरची बातमी आहे दादरमधून। दादरमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात असल्यामुळे आता या आंदोलनामुळे दादरमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनावरती आता प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत। दादर कबूतरखान्याबाहेर आंदोलन करण्यास मज्जाव सुद्धा करण्यात आला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनावरती जरी प्रतिबंध घालण्यात आले असले तरी सुद्धा दादरमधला जो कबूतरखान्याचा परिसर बघितला तर तो हा खूप कंजेस्टेड आहे। इथे वाहतूक कोंडीची आता समस्या होऊ शकते जर हे आंदोलन झालं तर। त्या पार्श्वभूमीवरती वाहतूक पोलीस कशा पद्धतीने सक्रिय झालेत? नक्कीच या ठिकाणी सिद्धेश आपण मिळतं मराठी एकीकरण समितीकडून आज आंदोलन केलं जाणार आहे। कबूतरखान्यास बंदी समर्थनार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे आणि आपण मिळतं मराठी एकीकरण समितीकडून आपण मिळतं आंदोलनाचा इशाराही देखील देण्यात आलेला होता। पण त्या अगोदर काल आपण मिळतं पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीला नोटीसही पाठवण्यात आलेली होती। तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू नका असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा आपण मिळतं जैन समाजाकडून आंदोलन केलं गेलं होतं आणि त्याला उत्तर म्हणून आज मराठी एकीकरण समितीकडून आपण हे आंदोलन केलं जात आहे आणि त्या समर्थनार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण मिळतं संपूर्ण जो दादर परिसराचा इलाका आहे तो पूर्ण पोलिसांनी भरलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे कारण की मराठी एकीकरण समितीने जो इशारा देण्यात आलेला आहे आंदोलनाचा। नक्कीच मनोज, त्यामुळे आता सध्या वाहतूक पोलीस सुद्धा आता या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं आपण चित्र पाहतो या दृश्यांमध्ये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।